नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांनीही आता एंट्री घेतली आहे. नाना पाटेकर यांनी मोठं विधान करत शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. शेतकऱ्यांनी आपला निर्णय घेऊन सरकारला निवडून द्या असं नाना पाटेकर यांनी म्हटलं आहे. नाना पाटेकर नाशिकमध्ये म्हणाले, आता वेळ आली आहे, शेतकऱ्यांनी काहीही मागू नये, तर देशात कोणाचे सरकार आणायचे आहे हे ठरवावे. यासोबतच त्यांनी राजकारणातील प्रवेशाबाबतही उत्तर दिले आहे. नाना पाटेकर म्हणाले, सरकारकडे काय मागू नका, तर कुठलं सरकार आणायचंय ते ठरवा. मला राजकारणात जाता येत नाही, कारण जे पोटात आहे तेच ओठात येतं, असा उपरोधिकपणे सवालही नाना पाटेकरांनी केला आहे. दुसऱ्या दिवशी त्या पक्षातून मला काढून टाकतील आणि महिन्याभराने सर्व पक्ष संपलेले असतील, मग कशाला जायचं तिथं, असा उपरोधिकपणे सवालही नाना पाटेकर यांनी उपस्थितांसमोर केला. पुढे ते असेही म्हणाले की शेतकरी बांधवांसमोर आम्ही मन मोकळेपणाने बोलू शकतो. प्रत्येक महाराष्ट्र सैनिकांना भावासारखं जपा, असं म्हणत राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना एक पत्र लिहिलं आहे. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलं आहे. त्यात राज ठाकरे यांनी सस्नेह जय महाराष्ट्र, प्रत्येक महाराष्ट्र सैनिक भावासारखं जपा, कधीही त्याला कार्यकर्ता म्हणू नका, सहकारी म्हणा, शुभेच्छा, राज ठाकरे असा मजकूर लिहिला आहे. असा मजकूर राज ठाकरे यांनी स्वतःच्या हाताने एका कागदावर लिहिला आहे. या पत्रावर राज ठाकरे यांची स्वाक्षरी देखील आहे. त्यांनी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्र सैनिकांना भावाप्रमाणे वागवण्याचं आवाहन केलं आहे. 7 ते 9 मार्च दरम्यान राज ठाकरे नाशिकमधील मनसे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर 11 मार्च रोजी दक्षिण मुंबई, 12 मार्च रोजी दक्षिण मध्य मुंबई, 13 मार्च उत्तर मध्य मुंबई, 14 मार्च ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील कार्यालयाला राज ठाकरे भेट देऊन ते बैठका घेणार आहेत. सुवर्णनगरी जळगावमधील सराफा बाजारात सोनं एकदम वधारलं आहे. गेल्या 48 तासात सोन्याने 2000ची उडी घेतली. जीएसटी सह 24 कॅरेट सोनं प्रति तोळा 66,000 रुपयांच्या घरात पोहोचलं आहे. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात मार्चमध्ये सोन्याने धुमाकूळ घातला आहे. लग्नसराई सुरू असताना सोन्याच्या दमदार खेळणी ग्राहकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे. मार्च महिन्यात सोन्याने एकदम उसळी घेतली आहे. सोने अजून 70,000चा टप्पा गाठणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. लोकसभेच्या अधिकृत घोषणेपूर्वीच महायुतीतून संभाजीनगरचा उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. अमित शहा यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट संकेत दिलेत. महायुतीतील शिंदेसह भाजपही इच्छुक असली तरी यंदा लोकसभेची लढत ही तिरंगी असणार की चौरंगी याची उत्सुकता आहे. अमित शहा यांनी केलेल्या विधानानंतर संभाजीनगरची जागा कमळ अर्थात महायुतीतून भाजपच लढणार का याची चर्चा सुरू झाली आहे. महायुतीतून शिवसेनेचे आमदार संदीपान भुमरे आणि भाजपाचे खासदार भागवत कराड हे दोन्ही इच्छुक आहेत. याबाबत दोघांनीही जाहीरपणे विधानं केली आहेत. मात्र अमित शहा यांनी घेतलेल्या सभेत मोदीजी को एक कमल यहाँ से भेजेंगे, अमित शहा यांच्या या वक्तव्याने संभाजीनगरमध्ये भाजपाचाच उमेदवार असणार याच्या चर्चा जोर धरू लागल्या आहेत.